शिवसेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली। उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी राजनाथ सिंग यांच्याकडे केली आहे। या बैठकीला परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे आणि आनंदराव अडसूळ उपस्थित होते। दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्नी रोड आणि एल्फिस्टन या रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्यांचं विलीनीकरण होणार आहे। या विलीनीकरणानंतर स्थापन झालेली नवी कंपनी ही देशातली सगळ्यात मोठी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी बनणार आहे। नवीन कंपनीत वोडाफोन आणि आयडियाची समान भागीदारी असणार आहे, तर कुमार मंगलम बिर्ला नव्या कंपनीचे चेअरमन असतील। दरम्यान आयडिया आणि वोडाफोनच्या विलीनीकरणानंतर जन्माला येणारी नवी कंपनी रिलायन्स जिओमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे आणि या स्पर्धेचा ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे। कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादानंतर कपिलनं सोशल मीडियावर माफी मागितली आहे। कपिल शर्मानं त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवर याला मारहाण केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। कपिल शर्मा आपल्या टीमसोबत ऑस्ट्रेलियाहून दिल्ली मार्गे मुंबईला परतत असताना ही घटना घडली आहे। कपिल शर्मा दारूच्या नशेत होता। कपिल आणि सुनीलची बाचाबाची झाली आणि त्यानंतर कपिलनं सुनीलला शिवीगाळ करत मारहाण केली।